चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेत जागेत भाजप उमेदवार अरुण लाखानी यांच्या विजयानंतर भाजपच्या गोटात गुलाल आहे। काँग्रेस उमेदवार शैलेश अग्रवाल आणि अपक्ष उमेदवार सुधीर कोठारी या दोन्ही उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली। त्यामुळे भाजप उमेदवार अरुण लाखानी यांचा विजय बिनविरोध झाला। भाजपने या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर करून आमचे मतदार फोडल्यामुळे आणि आमच्याकडे संख्याबळ नसल्यामुळे मी उमेदवारी परत घेत असल्याचा दावा अग्रवाल यांनी केला। काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत याबाबत बोलूनच निर्णय घेतल्याचं वक्तव्य अग्रवाल यांनी केलं। तर काँग्रेस नेते भाजपच्या विजयासाठी कार्यरत होते असं सांगत अग्रवाल यांनी खळबळ उडवून दिली। आता काँग्रेस पक्षात यावर वादळ उठलं आहे। कुणालाही विश्वासात न घेता अग्रवाल यांनी माघार घेत विश्वासघात केल्याचं सांगत चंद्रपूरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी अग्रवाल यांच्या पक्षातून हकालपट्टीची केलेली मागणी हायकमांडनं तातडीनं मान्य करत त्यांची हकालपट्टी केली आहे। हे बघा, वस्तुस्थिती त्याला माहीत होती। फॉर्म भरण्याच्या पूर्वी आपल्यालाही सगळ्याला कल्पना आहे की काही नगरसेवक नॉट रिचेबल होते, पण विशेषतः गडचिरोली जिल्ह्यातील काही आणि त्या भागातील चिमूर आणि ब्रह्मपुरी भागातील, परंतु वरोरा, राजुरा, चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील घुग्गुस, मूल, बल्लारशा, गडचांदूर, जिवती, गोंडपिंपरी या भागातील नगरसेवक जसे तसेच हजर होते आणि त्या दिवशी फॉर्म भरताना सगळे आले पण होते। परिस्थिती माहीत असताना नगरसेवक काही नॉट रिचेबल असताना सुद्धा त्यांनी फॉर्म भरला आणि त्यांनी कबूल केलं होतं की बा आपण थोडंसं कश्मकशमध्ये नेक टू नेक फाईट आपली आहे, परंतु या नेक टू नेक फाईटमध्ये सुद्धा आपण विजयी होऊ आणि या दृष्टीने आम्ही सध्या सगळ्या लोकांनी त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला। परंतु त्यांनी कोणाशी विचारविनिमय न करता अचानक येऊन फॉर्म विड्रॉ केला आणि मग म्हणायला लागला की बा काँग्रेसच्याच काही नगरसेवक नेत्यांनी 5-5 लोक वाटले। हे गोष्ट काही खरी नाही, कारण शेवटी काँग्रेसचा कार्यकर्ता, काँग्रेसचा नेता हे अशा घटना, अशा गोष्टी करू शकत नाही। त्यांनी, मी म्हटलं आजच्या प्रेसमध्ये की त्यांनी नाव सांगावं की कोणत्या नेत्यानं असं केलेलं आहे।